रत्नागिरी जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज रात्री होते। उद्या दिवस गेल्यानंतर परवा निवडणूक 7 फेब्रुवारी। रत्नागिरी जिल्ह्यातल्या ह्या निवडणुकीचा एकंदरीत आपण सर्व प्रशासकीय जर आढावा घेतला तर साधारणपणे सगळी संपूर्ण पोलीस यंत्रणा असेल, जिल्हा प्रशासन असेल, सगळे विभाग ह्या निवडणुकीसाठी सज्ज आहेत। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर ह्या निवडणुकीमध्ये साधारणतः 56 जिल्हा परिषद गट आणि 112 पंचायत समिती गणामध्ये निवडणूक होणार आहे। आता 56 जिल्हा परिषद गटाकरता रिंगणात उमेदवार आहेत 151 आणि पंचायत समिती गणाकरता उमेदवार आहेत 321। आता मतदान केंद्र ज्या ठिकाणी मतदान होतं, मतदार मतदान करतात ते केंद्र आहेत जिल्ह्यातली जवळजवळ 1693। त्याच्यामध्ये विचार केला तर मंडणगडमध्ये 85 आहेत, दापोलीत 213 आहेत, खेडमध्ये 201 आहेत, चिपळुणात 245 आहेत, गुहागरात 145, रत्नागिरीत 271 आहेत, संगमेश्वरात 232 आहेत, लांजात 106 आणि राजापुरात 195। साधारणपणे एकूण मतदार उद्याच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत ते आहेत साधारण 11,73,899। त्यामध्ये पुरुष आहेत 5,64,976 आणि स्त्रिया मतदान करणार आहेत 6,08,913 आणि इतर 10। साधारणपणे असे एकंदरीतच ह्या निवडणुकीला प्रशासकीय यंत्रणेमध्ये मतदान केंद्र आणि मतदार आहेत। उमेदवारांचा विचार केला तर मंडणगडात 2 आहेत, जिल्हा परिषद गटात दापोलीला 4 आहेत, खेडात 7, चिपळुणात 9, गुहागरात 5, रत्नागिरीत 10, संगमेश्वरात 7, लांजात 4 आणि राजापुरात 656 आणि एका जिल्हा परिषद गटात 2 गण म्हणजे 112 पंचायत समिती गणाची उमेदवार आहेत। मतदान केंद्र आहेत ना साधारणपणे ती 4,286 आहेत आणि सर्व ही मध्य प्रदेशमधून मतदान केंद्रही आलेली आहेत। कर्मचाऱ्यांचा विचार केला तर प्रत्येक केंद्रामध्ये केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष, झोनल ऑफिसर, केंद्र प्रमुख आणि इतर इथे विचार केला तर ह्यामध्ये सगळे कर्मचारी वर्ग जो आहे ना तो 5,455 आहे आणि त्याच्यामध्ये त्याला अत्यंत महत्त्वाचं म्हणजे निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणासुद्धा तितकीच सक्षम असावी लागते। पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हा परिषदेची ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी संपूर्ण पोलीस दल आता सज्ज झालेला आहे। साधारणपणे वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली 76 पोलीस अधिकारी आहेत, साधारणपणे 1524 पोलीस कर्मचारी आहेत आणि जवळजवळ 1900 होमगार्ड आहेत आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 कंपन्या ह्या निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीतच उद्याचा दिवस परवा 7 तारीख मतदान दिवस आणि त्यामुळे हे मतदान शांतपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा गेले काही दिवस राबते आणि प्रत्यक्षात ती कार्यरत होणार आहे आज आणि उद्या आणि परवा। आजपासूनच काही ठिकाणी मतदान केंद्रांवरती किंवा उद्यापासून मतदान केंद्रावरती अधिकारी जायला लागतील। मतदान केंद्रावरती जाऊन तिथे रात्री मुक्काम करावा लागतो, दुसऱ्याची निवडणूक असते। शाळांना सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत की ती काही केंद्र ही त्या शाळांमध्ये आहेत आणि अतिशय रत्नागिरीचं राजकारण निवडणुकीचं नेहमीच निकोप असतं। प्रचार यंत्रणेमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात पण मात्र कुठेही अनुचित प्रकार घडत नाही आहे। त्याचं कारण त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातलं एकही केंद्र हे संवेदनशील केंद्र नाही आहे। एकंदरीतच काय या आता निवडणूक यंत्रणा 7 फेब्रुवारीच्या निवडणूक होण्याच्या दिवशी करता पूर्णपणे अलर्ट राहिलेली आहे आणि तितकीच सज्ज झालेली आहे असंच म्हणावं लागेल। टाइम डिले करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।